गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला गावात बिबट्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे। गावातील नागरिकांना रात्री तर सोडाच पण दिवसा ढवळ्या देखील बाहेर पडताना भीती वाटू लागली आहे। रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी 3 वर्षाच्या आयुष भगत या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली तर नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं। या घटनेनंतर ग्रामस्थांचा रोष चांगलाच उसळला आणि आयुषच्या कुटुंबासह गावकऱ्यांनी थेट नाशिक वन विभाग कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चातून गावात बिबट्यांच्या वाढत्या संचाराला आळा घालण्यासाठी तातडीनं ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। नागरिकांच्या या रोषानंतर वन विभागही अलर्ट झाला। बिबट्याचा मुक्त संचार असलेल्या परिसरात पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याचं काम हाती घेण्यात आलं। आठवडाभरापूर्वी पहिला बिबट्या पकडण्यात आला, मात्र त्यानंतरही गावात बिबट्यांचा वावर सुरूच होता। ग्रामस्थांच्या चिंतेत भर घालत आणखी एक बिबट्या मुक्तपणे फिरताना आढळला। अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सातत्यानं लावलेल्या पिंजऱ्याच्या मदतीनं आज सकाळी आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवलं। मागील 20 दिवसात तिसरा बिबट्या पकडण्यात आल्यानं गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय, मात्र अद्यापही काही बिबट्यांचा संचार या भागात सुरू असल्याचं स्थानिकांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे फक्त 3च नव्हे तर आणखी बिबट्यांचा धोका डोक्यावर असल्याची भीती नागरिकांमध्ये कायम आहे। गावाच्या परिसरात सातत्याने पिंजरे लावले जावेत, बिबट्यांचा बंदोबस्त होईपर्यंत वन विभागाने कारवाई चालू ठेवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे।